हॅलो मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? आज मी तुम्हाला एका दर्जाची आणि एका हत्तीची गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं, एका गावामध्ये एक हत्ती होता. तो खूपच शांत होता, सगळ्यांशी खूपच चांगला वागायचा. आणखीन तो रोज जे आहे ते नदीवरती बाजारातून होत आंघोळ करायला जायचा. जेव्हा तो हत्ती डुलत डुलत बाजारातून निघायचा तर बाजारातले जे दुकानदार होते ना, ते त्या हत्तीला काही ना काही खायला द्यायचे, त्याच्या सोंडेवरतून हात फिरवायचे. तो कोणाला काही त्रास नव्हता देत. तो जे काही दिलं ते खाऊन घ्यायचा. आणखीन आपली सोंड वरती करून जे आहे ते त्या माणसाला थँक्यू म्हणायचा. आता तो हत्ती जो आहे नंतर मग नदीवर जायचा. तिथे जाऊन खूप छान स्वच्छ आंघोळ करायचा, खूप वेळ पाण्यामध्ये खेळायचा. आणखीन मग परत वापस जे आहे ते आपल्या घरी बाजारातून होत जायचा. तेव्हा परत लोक जे आहे, दुकानदार लोक काही ना काही त्याला खायला प्यायला द्यायचे. असं रोज चालायचं. एक दिवस काय झालं, एका दर्जाच्या दुकानावरती तो दर्जी नव्हता, त्याचा मुलगा बसलेला होता. तर त्यांनी काय केलं की जसा हत्ती त्याच्या दुकानावरती आला, आणखीन तिथे थांबला, कारण रोज तो दर्जी त्या हत्तीला काही ना काही खायला द्यायचा, म्हणून तो तिथे थांबला. तर या मुलाने काय केलं माहितीये का, त्या हत्तीच्या सोंडेला त्यांनी एक सुई टोचली. तर हत्तीला दुखलं, पण हत्ती शांत होता, हत्ती काही बोलला नाही. हत्ती पुढे नदीवर चालला गेला आंघोळ करायला. पण हत्तीच्या मनामध्ये त्या मुलाच्या प्रती राग तर होताच. तर हत्तीने काय केलं माहितीये का, तो नदीवरती आंघोळ करून जेव्हा वापस जायला निघाला तर त्याने आपल्या सोंडेमध्ये खूप सारं पाणी भरून घेतलं. आणखीन तो परत जे आहे ते त्या दर्जाच्या दुकानावरती गेला आणि त्यांनी त्या दर्जाच्या दुकानावरती खूप सारं घाणेरडं पाणी जे सोंडेत भरून आणलं होतं ना, ते सगळं त्याच्या कपड्यांवरती उडवून दिलं फुर्रकिनीने. आता काय झालं की अशाने त्याचे सगळे कपडे घाणेरडे होऊन गेले. आता ही गोष्ट जी आहे ना ती दर्जाला माहिती पडली. दर्जाने आपल्या मुलाला रागवलं, आणखीन त्याला म्हटलं की जानवर सुद्धा जे आहे ना त्यांनाही दुखतं, त्यांनाही भावना असतात, आणखीन ते सुद्धा जे आहे ते त्यांना त्रास दिला तर ते आपल्याशी बदला घेतात. म्हणून आपण कधी कोणत्या जनावराला त्रास देऊ नये. तू त्या हत्तीला त्रास दिला, त्या हत्तीने येऊन जे आहे ते आपल्या दुकानातले सगळे कपडे खराब करून दिले. आता तो हत्ती तर निघून गेला तिथून. आता काय झालं की दुसऱ्या दिवशी तो हत्ती तिकडनं निघाला, पण तो काही त्या दुकानावरती थांबलाच नाही, कारण त्याला असं वाटलं की हा मनुष्य आपल्याला खायला द्यायच्या ऐवजी सुई टोचतो, म्हणून तो काही थांबला नाही. म्हणून तो सीधा नदीवरती निघून गेला. आंघोळ करून जेव्हा वापस जाऊन राहिला होता तेव्हा दर्जी होता दुकानावरती. मग तो दर्जी हत्तीपाशी गेला, त्याने त्याच्या सोंडेवरतून हात फिरवला, त्याला खायला दिलं, आणखीन त्या हत्तीची आपल्या मुलांनी जे काही केलं होतं त्याच्यासाठी माफी मागितली. मग तो हत्ती जो आहे तो प्रसन्न होऊन आपली सूंड वरती करून त्याला थँक्यू म्हणून आणखीन तो हत्ती आपल्या घरी चालला गेला. आपली गोष्ट आजची इथेच संपली. थँक्यू. तुम्हाला आमची गोष्ट आवडली असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.